त्यांना आदरांजली वाहावी। 24-25 सालात आजच्या या शैक्षणिक साधन वितरण नवीन कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। दरवर्षी शाळेत वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात येतात, तर यंदाच्या वर्षी एका नवीन कार्यक्रमाचे स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट ओल्ड गोवा तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी अध्यक्षस्थानी माननीय सौ नेहा शैलेश गावस यांना विनंती करते की त्यांनी तुळशी वृंदाला जल अर्पण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। तसेच शाळेच्या रोप देऊन स्वागत करण्यासाठी बोलवित आहे शाळेचा विद्यार्थी कुमार श्लोक फट्टे याला की त्यांनी चॅरिटेबल ट्रस्ट ओल्ड गोवाच्या अध्यक्षा नेहा गावस यांना रोप देऊन स्वागत करावं। दान करणे म्हणजे खरेच महान कार्य आहे। त्यांचे योगदान म्हणजे अतुलनीय कार्य, म्हणजे त्यांच्या मातोश्रीच्या आशीर्वादाची फुलेच आहे ती। त्यांच्या मातोश्रीच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या लेकरांना अशी सेवा करण्यासाठी माता सरस्वती देवीचे आशीर्वाद लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या हातून अशी सेवा कार्य घडू दे अशी माहिती त्यांना माझा पण त्यांना शिक्षक म्हणून एक आशीर्वाद। तर आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या स्वर्गीय सौ वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नेहा शैलेश गावस यांना विनंती करते की त्यांनी आपले अनमोल विचार व्यक्त करून शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। हेडमिस्ट्रेस मिसेस रवीना भगत आणि सगळ्या शिक्षिका, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज मी इथे कशाला आली माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे? आज तुम्हाला मी इथे शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आलेली आहे। आता हे मी कशासाठी देते, कारण मला तुमची शाळा ना खूप आवडली। तुम्ही सगळे मला खूप आवडलात। मी आल्या बघितले तुम्हाला सगळ्यांना खेळताना खूप बरं वाटलं। तुम्ही इतकं खेळता, तुमची शाळा इतकी मोठी आहे, सगळ्या सोयी आहेत तुमच्या शाळेमध्ये आणि तुम्ही असंही ऐकलंय मी की तुम्ही खूप छान अभ्यास करता। त्यासाठीच हे सगळं मी तुम्हाला द्यायला आले। तर मी तुम्हाला एक बॅग देणार आहे। या बॅगेत 4 नोटबुक्स असणार आहेत, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, कंपास बॉक्स आणि त्या कंपास बॉक्समध्ये जे जे गरजेचं असतं ना, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, स्केल हे सगळं त्यात असणार आहे। सोबत आता पावसाळा सुरू झालाय बरोबर, सो त्यासाठी मला तुम्ही भिजणार नाही यासाठी तुम्हाला एक छत्री, ठीक आहे? खुश? सगळे खुश? आनंदी राहा, खुश राहा, खूप अभ्यास करा, खूप खेळा आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा। करणार ना? आता मी एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द मी संपवते। थँक्यू। शांत शांत सायलेन्स। धन्यवाद मॅडम।
बसली सगळी?